आई एकविराची कृपा. कोळी आणि आगरी समाजाची आई एकविरा समुद्राच्या काठावर वसलेल्या एका सुंदर गावात राहत होती. तिचे डोळे समुद्रासारखे खोल आणि मन चंद्रासारखे शांत होते. ती नेहमी आपल्या मुलांची म्हणजेच कोळी आणि आगरी लोकांची काळजी घ्यायची. गावात राहणारा एक लहान मुलगा ज्याचे नाव होते सागर रोज सकाळी उठून समुद्राला आणि आई एकविराला नमस्कार करायचा. त्याचे वडील, काका आणि गावातील इतर पुरुष समुद्रात मासेमारीसाठी जायचे. एकदा काय झाले, समुद्रात खूप मोठे वादळ आले. बोटी समुद्रात अडकल्या आणि सगळेच खूप घाबरले. सागरच्या आईने आणि गावातील इतर बायकांनी आई एकविराची प्रार्थना सुरू केली. सागरने डोळे मिटले आणि आई एकविराचे रूप आठवले. त्याला दिसले की आई एकविरा समुद्रावर चालत आहे आणि तिच्या पावलांनी समुद्राच्या लाटा शांत होत आहेत. आई एकविराने आपला पदर वाऱ्यावर पसरवला आणि वादळ शांत झाले. तिने बोटींना किनाऱ्याकडे येण्याचा मार्ग दाखवला. थोड्याच वेळात सगळ्या बोटी किनाऱ्यावर सुखरूप परत आल्या. सगळ्यांच्या बोटी मासळ्यांनी भरलेल्या होत्या. सागर धावत जाऊन आपल्या वडिलांना बिलगला. सगळ्यांनी मिळून आई एकविराचा जय जयकार केला. त्या दिवसापासून कोळी आणि आगरी समाजाची आई एकविरावरील श्रद्धा आणखीनच वाढली. ते समुद्रात जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर तिची पूजा करू लागले. आई एकविरा नेहमी आपल्या मुलांवर कृपेची सावली ठेवते. ती त्यांना समुद्राच्या प्रत्येक संकटातून वाचवते आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणते. म्हणून आजही कोळी आणि आगरी समाज मोठ्या श्रद्धेने आई एकविराची पूजा करतो आणि तिचे गुणगान गातो.